आरोग्यमंत्र्यांच्या पथकाकडून जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आहे। या पाहणी दरम्यान पथकातील अधिकाऱ्यांकडून विविध विभागांचा आढावा घेत धुळे जिल्हा रुग्णालयाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या। आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली असून लवकरच महिलांसाठी रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक व आरोग्यमंत्र्यांचे OSD डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी दिली आहे। महाराष्ट्रात बरेच असे आपले रुग्णालय आहे की ती अंतिम टप्प्यात होते आणि ते कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आपण एकदम मंत्री महोदयांच्या आदेशाने की ते फास्ट ट्रॅकवर आपल्याला लवकरात लवकर उद्घाटन करून रुग्णसेवा देण्याची काम करायचं आहे। त्या दृष्टीने एक आपल्या जिल्ह्यात पण एक श्री रुग्णालयाचं जे इमारत पूर्ण तयार होऊन सगळे इक्विपमेंट्स वगैरे येऊन ती पूर्णत्वास आलेली आहे। त्याच्या उद्घाटनासंबंधी पण मागवले जात आहेत की उद्घाटन करण्याच्या दृष्टीने पुढचं नियोजन कसं असेल। तर एक मंत्री महोदयांचा शेवटचा उद्घाटनाच्या दृष्टीने निर्णय होण्याच्या आधी एक आढावा घेण्यासंबंधित मला सूचना होत्या की कशा तिथे सर्व्हिसेस काय आहेत आणि मनुष्यबळ वगैरे सगळ्या गोष्टी रुग्णालय चालू झाल्यावर ते यशस्वीपणे चालू होईल का, या दृष्टीने एक आढावा घेण्यासाठी मी आज इथे आलेलो होतो। आढावा घेताना सविस्तर आढावा आम्ही घेतलेला आहे। आढावा घेताना वैद्यकीय अधीक्षक आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते आणि आमचे जॉईंट डायरेक्टर पण आमच्या मुंबईचे आमच्याबरोबर होते। तर एकंदरीत रुग्णालय चालू करण्याच्या दृष्टीने कोणत्याही जास्त गंभीर विषय इथे वाटत नाही। आपण सुरळीत रुग्णालय चालू करू। काही थोड्या गोष्टींची जी कमतरता किंवा अडचणी आहेत त्या स्थानिक लेवल पातळीवर त्या वर्कआउट होऊन आपण रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। एक आढावा घेऊन तो दिला जायचा। सुविधा नेमक्या हे 100 खाटांचं महिला व बाल रुग्णालय आहे। इथे याच्यात कसं असतं, स्थानिक स्तरावर ज्या परिस्थितीत आपल्याला गरज पडते, म्हणजे जर आपल्याकडे येणारे बाल रुग्ण जास्त असतील तर त्या खाटा बाल रुग्णाला वाढवल्या जातात आणि जर महिला रुग्णांचा हे जास्त असेल तर आपण त्या खाटा महिलांसाठी वाढवतो। तर तरी साधारण एकंदरीत एक 65 खाटा या महिलांसाठी असतात आणि 35 खाटा ह्या बाल रुग्णांसाठी असतील असं एक अपेक्षित चित्र आहे। याच्यात 5 बेडेड एक ऑक्सिजन असलेला ICU फुल्ली इक्विप्ड आपल्याकडे असणार आहे, जेणेकरून आपल्याला गंभीर समस्या असलेली जी प्रेग्नन्सी असते किंवा माता गरोदर असते आणि शेवट जी गुंतागुंत होऊन त्यांना ICU असणं गरजेचं असतं, तशा पद्धतीचं नियोजन इथं चांगलं केलेलं आहे। आणि आपण गंभीर जोखमीच्या मातांनाही इथे नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा त्यांना शेवटच्या मिनिटाला काही सिझेरियन वगैरेची गरज पडल्या तर तसे आपल्याकडे अनुभवी डॉक्टर्स आणि सर्व टीम आणि तशी ICUची सर्व व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। 8 महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या महिला रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती। महिलांच्या व बालकांच्या विविध आजारांवर या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत। यात महिला 75 तर बालकांसाठी 25 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। या रुग्णालयात प्रेग्नन्सी, सीझर यांसह महिलांच्या व बालकांच्या विविध समस्यांवर उपचार केले जाणार आहेत। या महिला रुग्णालयात ICU, ECG, क्षकिरण विभाग, प्रयोगशाळा यांसह विविध प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत। या पाहणी दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाकडून काही सूचना देखील जिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्या असून लवकरच महिलांसाठी आणि बालकांसाठी हे रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांच्या पथकाकडून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।